खेलमाळी शिवारातील शेतकऱ्यांची महावितरणकडे धाव केली 100च्या रोहित्रांची मागणी। जळगाव जामोद शहरातील खेलमाळी या शेत शिवारातील शेतकऱ्यांनी दिनांक 15 डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयामध्ये जाऊन थेट कार्यकारी अभियंत्याला भेटून खेलमाळी शिवारातील अन्सार डीपीवरील विद्युत पुरवठा मागील महिन्यापासून कमी जास्त प्रमाणात होत असून शेतकऱ्यांना या डीपीवरून 62च्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा होत असून त्यातच वारंवार फॉल्ट होऊन विद्युत पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे शेतातील कपाशी, तूर, गहू, हरभरा, मका, कांदा, भाजीपाला, केळी इत्यादी पिकांना पाणी देण्यास अडथळा निर्माण होत असून पाण्याच्या कमतरतेने पीक सुकत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असून खेलमाळी शेत शिवारातील अन्सार डीपीवरील 62चे रोहित्र काढून 100चं रोहित्र लावण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली। तसेच डीपीवर जास्त लोड येत असल्याने नवीन रोहित्र बसवून लोड डिवाइड करण्याची मागणी सुद्धा या शेतकऱ्यांनी केली आहे। 8 दिवसांच्या आत कारवाई न झाल्यास डीपी समोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं। सदरचं निवेदन कार्यकारी अभियंता बहरुद्दीन चौंभारेवाला यांनी देण्यात आलं। निवेदन देतेवेळी वासुदेव इंगळे, प्रल्हाद बोदडे, अनंता वंडाळे, समाधान म्हसाळ, अनंता म्हसाळ, राजू म्हसाळ, सुनील बोंबटकार, गजानन नागपुरे, रवी चोपडे, मांगीलाल भन्साली, जाकीर खान, माणिक वाघ, साबिर कुरेशी, जैनू केला यांच्यासह बहुसंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते। RSV24 न्यूज करिता मंगल काकडे, जळगाव जामोद। हे चालून आम्ही सुद्धा उपोषणाला पण बसू शकतो जर 100चा ट्रान्सफॉर्मर नाही बसवलं तर। आणि 1.5 ते 2 महिने झाले आमच्या खेलमाळी आणि खेलकोट शिवार जळगाव जामोद तालुका याच्यामध्ये जे डीपीचा प्रॉब्लेम चालू आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ट्रान्सफॉर्मर हे चेंज करून देतात आणि फॉल्टी देतात। त्याच्यामुळे या 2 वर्षामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळेस आमचा ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे आणि नेहमी व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे। आणि शेतकऱ्यांचं एवढं पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे 2 महिन्यामध्ये का भरपूर कोणाची केळी वाळून गेलेली आहे तर कोणाचा कांदा वाळलेला आहे, कोणाचा गहू पण वाळलेला आहे। आणि कोणत्याही प्रकारचे ज्यावेळेस आम्ही म्हणजे सबस्टेशनला इन्क्वायरी करायसाठी म्हणजे हे देतो कंप्लेंट करतो तर त्यावेळेस ते कोणत्याही प्रकारची उडवाउडवीचे उत्तरं देत तात्पुरते काम करून देतात आणि नेहमी असाच प्रॉब्लेम चालू राहतो। डीपी तुमची नाही मिळाली, तुम्हाला मागणी पूर्ण न झाल्यास तुमचं मग पुढचं पाऊल काय राहणार? आम्ही उपोषणाला बसू आणि 100चा ट्रान्सफॉर्मर आम्हाला द्यावा ही आमची मागणी आहे। ओके.